पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे। बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे। पावसाच्या प्रत्येक थेंबाचं जतन करून तो जमिनीत मुरवणं ही काळाची गरज आहे। जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य मिळू शकतं। आजच्या जलसंधारण दिनाच्या निमित्तानं प्रत्येकानं पाण्याची बचत आणि भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी जबाबदारीनं काम करण्याचा संकल्प केला पाहिजे। कारण जलसंधारण हे सामूहिक मिशन आहे, त्यामुळे मी एकट्याने पाणी बचत करून काय होणार असा विचार करून चालणार नाही। महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्र 307.58 लाख हेक्टर असून त्यापैकी 174.73 लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे। राज्यातील सुमारे 82% शेती पावसावर अवलंबून आहे। साहजिकच पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं गरजेचं आहे। राज्यातील 241 लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून त्यापैकी 182.47 लाख हेक्टर क्षेत्रावर मृद आणि जलसंधारणाची विविध कामं पूर्ण झाली आहेत। उर्वरित क्षेत्रावरही सध्या जलसंधारणाची कामं सुरू आहेत। महाराष्ट्र शासनाचा जलसंधारण विभाग जलस्रोतांचं संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्राधान्य देत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील जलयुक्त शिवार अभियानामुळे अनेक गावांमध्ये जलसाठे वाढले, विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली। ज्या शेतकऱ्यांना पूर्वी वर्षातून एकच पीक घेता यायचं अशा अनेक भागात दुबार पिकांच्या संधी निर्माण झाल्या। जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर दुसरा टप्पा सुरू झाला आणि राज्यातील 5,858 गावांमध्ये सुमारे 1.25 लाखांपेक्षा अधिक कामं पूर्ण झाली। जुलै 2026 अखेर या अभियानावर 2,300 कोटी रुपयांचा निधी खर्च झालाय। त्या पाठोपाठ राज्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना महत्त्वाची ठरली। धरणातील गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढते, तर तोच सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होतीये। भूजल पुनर्भरण हा तर सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। गेल्या काही वर्षात भूजलाचा प्रचंड उपसा झाल्यामुळे अनेक भागात विहिरी कोरड्या पडल्या किंवा बोरवेलमध्ये पाणी लागत नाही किंवा उन्हाळ्यात बोरचं पाणी जातं अशा समस्या निर्माण झाल्या। अशावेळी पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं महत्त्वाचं ठरलं। त्यातून भूजल पातळी सुधारण्यास मदत झाली। भविष्यातील पाणी टंचाईचं संकट टाळायचं असेल तर भूजल संवर्धन आणि पुनर्भरणाला प्राधान्य द्यावंच लागेल। एखाद्या भागात पाणी टिकून राहिलं तर वृक्ष संवर्धनाला चालना मिळते, जमिनीतील ओलावा टिकतो आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत होते। सध्या हवामान बदलाचं मोठं संकट जगासमोर आहे। कमी कालावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाची पाठ असं चित्र अनेक भागांमध्ये दिसून येत आहे। अशावेळी पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणं हाच शाश्वत मार्ग आहे। त्यामुळेच केंद्र आणि राज्य शासन स्तरावर जलसंधारणाच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 15 ते 21 ऑगस्ट हा जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे। माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे। जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर एक लोकचळवळ असली पाहिजे। घरातील, शेतातील किंवा गावातील पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्यामुळं जलसंधारण म्हणजे काहीतरी अवघड काम किंवा केवळ शासनाची जबाबदारी असं मानायचं काहीच कारण नाही।